घेईन मी जन्म याजसाठी देवा, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया। हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालो लोटांगण महाद्वारी। आनंदे निर्भर असो बलते ठाई, आनंदे निर्भर असो बलते ठाई, सुख दुःखा नाही चाडामा। हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालो लोटांगण महाद्वारी। अनेक सायासन करीन धरी आस, अनेक सायासन करीन धरी आस, होईन उदास सर्व भावी। हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालो लोटांगण महाद्वारी। मोक्षामा घरी कामारी हे दासी, मोक्षामा घरी कामारी हे दासी, होय सांगू आईशी तुका म्हणे। हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालो लोटांगण महाद्वारी। विठला विठला घेईन मी जन्म याजसाठी देवा, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया। हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालो लोटांगण महाद्वारी। समचरण सरोजम सांद्र नीलाबोधाभम, जगरणी तपानी मंडन मंडनानम, तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदैधवल समिठ्ठलम चिंतयामि लोकाभिरामम। रंगधीरम राजीव नेत्रम, रघुवंशनाथम कारुण्यरूपम, करुणाकरंतम, श्रीरामचरणम शरणम प्रपदे। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो। बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण, होय सखळ विद्येचे अधिकरण। तेची वंदो श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्य जननी देवाचिया। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। मस्तक हे पायावरे, मस्तक हे पायावरे, मस्तक हे पायावरे। या वार करे संतांचा, या वार करे संतांचा, या वार करी संतांचा, या वार करे संतांचा, या वार करे संतांचा, या वार करे। मस्तक हे पायावरी, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा। मस्तक हे पायावरी, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा। काय माझी वाणी मानेल संतासी, काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवो चित्तासी आपुलिया। अनादी अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती, पोत ज्ञानाचा पाजळती, उदो उदो भक्त नाचती। गोंधळा येयो जगदंबे, मूळ पिटतो आंबे। व्यास वसिष्ठ शुक गोंधळी, नाचता ते सोहमिळी। द्वैत भाव विसोनी बळी, खेळती आंबे तुझे गोंधळी। मुकुटमणी पुंडलिक 33 कोटी देवनायक, गोंधळ घालतीस कौतुक एका जनार्दनी नाचे देख। गोंधळा येयो जगदंबे, मूळ पिटतो आंबे। विढाला घेईन मी जन्म याजसाठी देवा, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया। हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदने श्रीमंत श्री संत तुकाराम महाराज यांचा
4 चरणांचा सर्वांच्या परिचयाचा सरळ आणि सोपा अभंग आजच्या नियोजित कीर्तन रूपी सेवे करता निवडला आहे. विठाला अभंगाचा शब्दाशा सरळ सरळ अर्थ असा. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरा देवाच्या समोर उभारून प्रतिज्ञा करतात की देवा तुम्ही आम्ही जन्माला घाला किंवा जन्म घेणार आहे. कशा करतात तर पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात तुझी चरण सेवा साधावया. महाराज जन्म प्राप्त झाला तर कोणत्या प्रकारची सेवा करणार तर अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये 3 प्रकारची सेवा तुकोबारा प्रतिपादन करतात. एक हरिनाम कीर्तन संतांचं पूजन महाद्वारामध्ये लोटांगण घालणार. 3 प्रकारचे चरण सेवा साधण्याकरता तुकोबारा देवाकडे आग्रह करतायत. महाराज जर तुम्हाला सेवा प्राप्त झाली तर तुमची अवस्था तर महाराज म्हणतात माझी अवस्था आनंदात असेल निर्भयतेने असेल. या जगामध्ये सुख आणि दुःखाची चाड माझ्या जीवनात राहणार नाही. 4थ्या चरणात महाराजांना विचारलं महाराज तुम्ही सायास करतील भक्तीचा करणार का परमार्थाचा करणार का संसाराचा करणार तर जगद्गुरु तुकोबारा सांगतात देवा भक्तीचा सायास सोड मी कुठल्याच प्रकारचे व्यावहारिक आणि लौकिक सायास करणार नाही. अनेक सायास न करीन धरी आस होईन उदास सर्व भावे. शेवटच्या चरणात महाराज सांगतात जपी तपी संन्याशी मोक्षाकरता प्रयत्न करतात. देवा तो मोक्ष आमच्या घरी कामारी म्हणून दाशी काम करतो. एवढा मोठा अधिकार फक्त तुझ्या सेवेने प्राप्त होतो आणि तुझी सेवा मला पुन्हा मिळावी म्हणून अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारा देवाच्या समोर उभं राहून प्रतिज्ञा करतायत. विठाला हा झाला अभंगाचा शब्दाशय सरस अर्थ. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. अखिल कोट ब्रह्मांड चाला भगवान पंढरीश परमात्माच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आशास्थान जगदंबा मातेच्या महालक्ष्मी मातेच्या कृपेने समस्त ग्रामस्थ मंडळ लहानापासून मोठ्यापर्यंत महिला मंडळ पुरुष मंडळ भजनी मंडळ सरपंच उपसरपंच आजे माझे डायरेक्टर सर्वांचे एका विचाराने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह इवलेशे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला फुले वेचितासी भरू कळी अशी याला छोटंसं गावाला लावलेलं रोप आज कितवं वर्ष आहे 17वं का 18वं दुसऱ्या वर्षाची सेवा करत असताना समस्त ग्रामस्थ आंधळी अतिशय एका विचाराने या ठिकाणी इथं आल्यानंतर वेगळं समाधान मिळालं की ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या सहकार्यातून कुणाचाही नाव उल्लेख न करता मी पुन्हा विधान करतो लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांचे एका विचाराने हा कार्यक्रम संपन्न होत असताना कार्यक्रमाचं नियोजन संयोजन सर्व ग्रामस्थ मंडळी करतायत. पण एकत्र मीटिंग झाली. मीटिंगमधून मला फोन आला या गावचे विद्यमान सरपंच तथा लोकप्रिय सरपंच अतिशय ज्यांनी त्यांच्याबद्दल मला जाणत्या लोकांनी सांगितलं की या ठिकाणी अनेक सरपंच असतात पण 7 दिवस सप्ताह झाल्यानंतर गावामध्ये येतात. असे आम्हाला बरेच सरपंच भेटत आहेत. पण इथे पहिल्या दिवसापासून या ठिकाणी सेवा या ठिकाणी आमचे परमार्थिक प्रेमी ज्यांचे अनेक प्रकारचे त्यांचे संकल्प खूप चांगले आहेत. गावाकरता काही करण्याची या ठिकाणी अगदी त्यांची इच्छा आहे. या ठिकाणी दादासाहेबजी काळे त्याच समय ज्यांनी मला सेवेचं निमंत्रण दिलं या ठिकाणी सातत्याने आठवण करून दिली. गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्थांचे हितचिंतक आळंदी पंढरपूर दिंडी क्रमांक 43 वारकरी डॉक्टर या ठिकाणी महादेवजी जाधव तथा या ठिकाणी आमचे संदीपभाऊ सुतार असतील. या कार्यक्रमाचे सर्व आमचे रामभाऊ काळे पाटील असतील गोरेसाहेब असतील आणि सर्व जे काही विचार आपण सर्व लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व गावकरी मंडळी आणि विशेष आज माझ्या कीर्तनाकरता ज्यांचं गेले अनेक वर्षापासून गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्था नितांत प्रेम 2 प्रकारचे नाते असतात. एक रक्ताचं नातं असतं आणि एक परमार्थिक नातं असतं. परमार्थिक नातेच्या माध्यमातून वैकुंठवासी गुरुवारी महाराजावर विद्यार्थी अवस्थेपासून प्रेम करणारं आणि शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करणारं समस्त ग्रामस्थ मंडळ बोराटवाडी तथा या ठिकाणी संस्थांचे हितचिंतक संतोष शेठ बोराडे असतील अशोक शेठ बोराडे संतोष शेठ बोराडे असतील अशोकभाऊ बोराडे असतील सर्व त्यांचे गावकरी सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ एका सर्वांच्या एका विचाराने आज माझ्याकडे 2 दिवसाची सेवा ज्यांची 7 दिवस या ठिकाणी उपस्थिती आहे. महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध गायक आमचे गुरुबंधू बालकृष्ण महाराजजी माऊली महाराज आहेत. मृदंग महामेरू शशिकांत महाराज गोरे महाराज आणि विशेष मी रोज कीर्तन करतो याच्यापेक्षा रोज सरपंच 300-400 टाळकरी असतात 10-10 पकवाज कीर्तनला असतात. पण इथे सर्वांच मला आगळा वेगळा उपक्रम दिसला की या ठिकाणी तुका म्हणे तुम्ही उधार कृपाळ शृंगारिले बाळ कौतुके या ठिकाणी एका विचाराने पहिल्यांदाच
बरेच आम्ही फेटे बांधतो, पण फक्त पुढाऱ्यालाच फेटे बांधतो, कार्यकर्त्याला फेटे नसतात. काही ठिकाणी फक्त कीर्तनकारच फेट्यावर दिसतो. पण इथं आल्यानंतर मला वाटलं हेच कीर्तनकारत का की मी पकवाज वाजव की काय. पण मला सांगितलं आमच्या महाराजांनी की महाराज तुमचं कीर्तन आहे, तुम्ही कीर्तन करा. एक विनेकरीपासून दोन्ही विनेकरी आणि इकडे आमचे सर्व टाळकरी मंडळी यांच्याकरता जोरात एकदा टाळी वाजवा. बस वेगळा उपक्रम आहे, आनंद आहे. परमार्थ सुद्धा ऐश्वर्यामध्ये करावा, परमार्थ दरिद्र्यामध्ये करायचा नसतो. एका विचाराने या ठिकाणी जेवढे काही टाळकरी आहेत त्यांना सर्वाला या ठिकाणी फेटा बांधून टाळ घेण्याकरता आज सेवा आहे. अगदी एका विचाराने या ठिकाणी सेवा आहे. महिला मंडळाची गर्दी, पुरुषांची गर्दी, अगदी एका विचाराने हा सुंदर असा कार्यक्रम. इथं आल्यानंतर वेगळं समाधान मला मिळालं की दुसऱ्या वर्षाची सेवा. इथं आल्यानंतर मलाही समजत नाही की मी द्वितीय दिवसाची सेवा, आपलं दुसऱ्या वर्षाची सेवा करतो आहे. या ठिकाणी पण अगदी आपल्या सप्तांची उंचीसुद्धा खूप या ठिकाणी. कारण इथं मला पुन्हा सांगण्यात आलं, मी पाहिलं की दुसऱ्या वर्षाची सेवा करत असताना आम्हाला 2 वर्ष कसे जातं हे कळत नाही. पकवाज आणावा का गायन करावं की विना आणावं की अन्नदान कसं करावं हे सुद्धा आम्हाला 2 वर्ष कळत नाही. तर मला सांगण्यात आलं देणे को अन्नदान लेणे को हरिनाम तन्ने को लिंता डुबणे को अभिमान तेथे एक शीत दिदले अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण कोटी याग केले पुन्हा ईशे महिमाने या नामाचे अथवा तीर्थाचे. काही ठिकाणी अन्नदान होतं फक्त काल्याच्या दिवशी, काही ठिकाणी अन्नदान होतं फक्त गायक वादकापुरतं, काही सप्त्यामध्ये अन्नदान होतं फक्त कीर्तनकारापुरतं. आम्हाला येताना प्रश्न करतात, माणसं विचारतात महाराज कुठपर्यंत प्रवास आहे, अमुक अमुक ठिकाणी गाडीमध्ये किती माणसं आहेत. मी सांगितलं त्याला ड्रायव्हर असं अनेक माणसं आहेत. मग त्यावेळेस ती सांगतात जेवण येणार का, जेवण करणार. पण इथं मला सांगण्यात आलं की पहिल्या दिवसापासून इथे या ठिकाणी या धर्म मंडपामध्ये अन्नदानाची सेवा नंबरसुद्धा लागना अन्नदानाकरता. पहिल्या दिवसापासून या ठिकाणी काल्याच्या प्रसादापर्यंत अखंड अन्नदानाची सेवा आपण एका विचाराने गावकरी करताय. म्हणून या ठिकाणी सर्वात मोठं पुण्य आपण अन्नदानाच्या माध्यमातून करताय. मी पुन्हा सांगेल, आत्तापर्यंत जे इतिहास आहे कोणी सत्तेने माणूस तृप्त झाला नाही, भित्ताने कोणताच माणूस तो तृप्त झाला नाही. किती पैसे दिले तरी माणसाची तृप्तता नाही. कोणतंही पद दिलं, एखाद्या सदस्यापासून कॅबिनेट मंत्रीपदात एखादं पद दिलं तरी त्याची तृप्तता नाही. पण अन्नदानाने त्याला सांगितलं घ्या लापसी, 2दा घेईल, तिसऱ्यांदा घ्या थोडी थोडी घेईल, पण चौथ्यांदा त्याला म्हणलं घ्या थोडी, तो म्हणतो वाढवू नका, अहो घ्या थोडी, वाढवू नका, आता जर वाढली तर कानामागे देईल. म्हणजे या ठिकाणी फक्त अन्नानेच माणूस तृप्त होतो आणि ती अन्नदानाची सेवा आपण गावखरी मंडळी करताय. मग नक्कीच आज परमात्म्याला सुद्धा आनंद वाटत असेल की माझ्या धर्म मंडपामध्ये इथे अन्नदानाची सेवा. पुन्हा सांगण्यात आलं काही माणसांनी पंक्तीसुद्धा मागितल्यात की न सांगता पुढच्या वर्षीच्या अर्ध्या पंक्ती बुक झाल्यात. सरपंचांनी सांगितलं मला गावकऱ्यांनी की सरपंचांनी आजीवन पंगत, आजीवन म्हणजे याचा अर्थ काय की जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत, जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत शेवटची काल्याची पंगत. स्वतः मला काळे साहेबांनी मागून घेतली. मग सांगितलं की अनेक लोक येत नाही तर काही ठिकाणी सांगलं सरपंच पंगत घाला, सरपंच पंगत घाला की सरपंच 15 दिवस गावातच येत नाही. पण इथे आनंदाने काही विचारणे सर्वजण सेवा करतायत, त्याला धन्यवाद देतो. वेळ फक्त आपण वेळेचं बंधन पाळण्याचा प्रयत्न करा. कार्यक्रम 1 तास उरला खटवंग रायासी, तसं 35 मिनटं उरले कीर्तन करासे. 35-40 मिनटामध्ये काय बोलावं, लांबचा प्रवास असतो, वेळेत थोडंसं बंधन पाळा. उद्यापासून अन्नदान होत असता हरिपाठ लवकर झाला पाहिजे, कीर्तनसुद्धा बरोबर 9ला तर कमीत कमी सुरू झालं पाहिजे. कीर्तनकाराच्या गळ्यात 9:15 तरी विना आला पाहिजे. आज 10 वाजता माझ्याकडे विना आला आहे. म्हणून या ठिकाणी थोडंसं बंधनं सर्वांनी पाळण्याचा विचार करा. उद्यापासून जमलं तर करा. माझा तो विषय सांगायचा आहे या ठिकाणी. असो, अभंग जगद्गुरू तुकोबरांचा मी तुमच्या समोर गायला. या अभंगामध्ये जगद्गुरू तुकोबर आहे, देवाच्या समोर उभं राहून प्रतिज्ञा करतायत. मग कशाची प्रतिज्ञा करतायत तर या ठिकाणी प्रतिज्ञा कोण करतं, प्रतिज्ञा कोणी करावी याचा मुद्दा मला सांगायचा आहे. प्रतिज्ञा कोणी करावी, आज्ञा कोणी करावी, अवज्ञा कोणी करावी, 3 मुद्द्यामध्ये मला सेवा समाप्त करायची अगदी वेळेमध्ये, नियोजित वेळेमध्ये. मी पुन्हा विधान करतोय, प्रतिज्ञा कोणी करावी, आज्ञा कोणी करावी, अवज्ञा कोणी करावी. जे सुज्ञ मंडळी प्रतिज्ञा करतात, प्राज्ञ मंडळी आज्ञा करतायत, आज्ञा मंडळी अवज्ञा करतात. 3 मुद्दे लक्षात ठेवा. जरा जाणते सोडतेत आपण थोडं ज्ञानेश्वरचं आपण चिंतन करू. कारण इथे संगीत पारायण चालू आहे बऱ्यापैकी. आता पारायणसुद्धा कमी झाले सप्त्यामध्ये. आपलं गाव भाग्यवान आहे की गाथा पारायण करत असताना पुन्हा तेही पारायण संगीत पारायण करताय. अगदी आनंदाचं आपण भाग्यवान मंडळी आहात. म्हणून मी थोडं जाणते माणसं थोडं चिंतन करतोय.
ज्ञानेश्वरीमध्ये जर आपण विचार केला तर ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज सुज्ञ आहेत, निवृत्तीनाथ महाराज प्राज्ञ आहेत आणि तुम्ही आम्ही आज्ञा आहोत. ज्ञानेश्वर महाराज सुज्ञ आहेत, निवृत्तीनाथ महाराज त्यांना आज्ञा करतात, माऊली जगाकरता काहीतरी कार्य करा. ज्ञानोबा आपल्या गुरूंची आज्ञा शिरसावंद मानतायत आणि कार्याला प्रारंभ करतायत. एत संतोष श्री निवृत्तीदासे जी जी मनोनी उल्हासे अवधारा श्रीकृष्णा ऐसे बोलते झाले. तव श्री गुरु म्हणते काय झाले हे समस्तही आम्हा पावले. आता सांगे जे निरूपिले श्रीनारायणे. 2 ओव्या सांगितल्या, पुष्कळशा ओव्यात, वेळ आपल्याकडे मर्यादित आहे. ज्ञानोबा सुज्ञ आहेत, विश्वाकरता माऊली प्रतिज्ञा करतायत. आता कृपा भांडवल सोडी बरी माझी मतीची पोतडी. करीन ज्ञान पद्म जोडी थोरा माते माझा मराठाची बोलू कौतुके. पै अमृता तेही पैजा जिंके ऐसे अक्षरे रसिके मिळविन. ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. घेणे देणे सुखचिवरी होई दे या जगा. 3 ओव्या सांगितल्या, फक्त प्रतिज्ञा पर पुष्कळशे वेळ मर्यादित आहे. ज्ञानोबा सुज्ञ. आता तुम्ही आम्ही आज्ञा आहोत. आज्ञा शब्दाचा विचार ज्ञान शास्त्रामध्ये सांगितलं. आज्ञा कुणाला म्हटलं जातं? एका ठिकाणी सुभाषितकार गोड लिहित आहेत, येशाम न विद्या न तपो न दानम न चापि शीलम न गुणो न धर्मा हे मृत्यू लोकी भूमिहार्य भूता मनुष्य रूपे न मुग्रंशरंती. आज्ञा कुणाला म्हटलं जातं? कशातलंच काही कळत नाही त्याला आज्ञा म्हटलं जातं. सर्वांमधील थोडं थोडं कळतंय त्याला सुज्ञ म्हटलं जातं. एकातलं एक कळतंय बाकीचं काहीच कळत नाही त्याला तज्ञ म्हटलं जातं. आणि सर्वांमधील सर्व कळतंय त्याला सर्वज्ञ म्हटलं जातं. बघा, थोड्या वेळामध्ये विचार करायचा आहे. कशातलंच काही कळत नाही, गायन करता येत नाही, वादन करता येत नाही, कीर्तन करता येत नाही, कीर्तनामध्ये येऊन मांडी घालून बसता येत नाही. आज्ञा जीवन सर्वातील थोडं थोडं कळतंय, बाकीच्या विषयाचं कळत नाही. जरा व्यवहारामध्ये या. बघा, अशा सुंदर काही महिला सुंदर स्वयंपाक करतात, इतक्या सुंदर स्वयंपाक करतात. चपात्या जर केल्या तर दाताने खाव्यात अशा नाही तर ओटानेच खाव्यात अशा चपात्या करतात. भाजी जर केली तर इतकी गोड भाजी करतायत की बस. हा, एक ह्या विषयाचं ज्ञान आहे पण बाकीच्या विषयाचं ज्ञान नसतं. आणि कदाचित भाजी सोडून जर एखादा पदार्थ करण्याचा प्रयत्न केला तर एकाच कुकरमध्ये 15-16 प्रकारची क्वालिटीचा भात असतो. तुम्ही म्हणताल महाराज आम्ही 3-4 प्रकारचा भात पाहिला खाल्ला, 15-16 क्वालिटी म्हणजे काय? कारण मी रोज वेगळ्या जिल्ह्यात जेवणारा महाराज आहे. माझ्या एका जिल्ह्यात पोट भरत नसतं. आज इथे, उद्या सकाळी शिल्लोड तालुका. कारण 13-14 प्रकारची क्वालिटी. 15 दिवसापूर्वी संभाजीनगरला कीर्तन होतं. काल्याचं कीर्तन झालं. काल्याचं कीर्तन झाल्यानंतर आम्ही जेवायला सोबत गेलो. सोबत गेल्यानंतर त्या महिलाने जवळजवळ 50 ते जवळजवळ 60 वारकरी जेवायला आहेत. 30 ते 35 पदार्थ जेवायला केले. प्रत्येकाला हौस असते अनेक प्रकार खाऊ घालण्यामध्ये. जसं आज आमच्या डॉक्टर साहेबांनी आज हौसेने दिवसभर, मी बघितलं आज या ठिकाणी मला सांगण्यात आलं गावकरी दिवसभर या ठिकाणी एका जागेवर स्थिरता नाही. हे करेल ते करेल, ह्याला सांग त्याला सांग त्याला सांग. सकाळपासून अन्नदानाची सेवा मला सांगण्यात आलं. सकाळची सुद्धा सेवा, आताची सुद्धा सेवा, कुठेच काही कमी पडू नये. हां, आणि या ठिकाणी अन्नदानाची सेवा. काही लोकांना हौस असते. तसं त्या माऊलीने 30-35 पदार्थ जेवायला पदार्थ केले. वाढल्यानंतर बरेच पदार्थ वाढले. अर्ध जेवण झालं. जेवता जेवता त्यांच्या लक्षात आलं की सर्व पदार्थ वाढले, महाराजांना एक पदार्थ वाढायचे विसरले. आणि स्वयंपाकघरातून आवाज दिला, महाराज हळू जेवा, भात वाढायचे विसरले. म्हणलं ताई पुष्कळ पदार्थ आहेत, अजून एवढे पदार्थ आहेत, अजून नंबर लागानं गेला. ते म्हणले महाराज हळू जेवा, भात वाढायचं विसरले. भात वाढायचं विसरल्यानंतर अगदी माझ्यासमोर गॅसवरचा कुकर घेतलं, माझ्यासमोर ठेवलं आणि कुकर उघडलं, मध्ये चमचा घातला, एकदम कुकरमधला भात माझ्या ताटात टाकला. एकदम माऊली महाराज एकदम भात कच्चा, पुढचा घास सुद्धा मला खायची इच्छा नाही, इतका कच्चा भात. मला ताई खूप छान भात केला, नाहीतरी कसं म्हणावं, कारण जेवायचंय ना. मला ताई खूप छान भात केला. त्यांना वाटलं महाराजाला जास्तच आवडला की काय. पुढं मागे बघितलं, मला थांबा महाराज दुसरी क्वालिटी. मी म्हणलं आता मागे बघून दुसरं कुकर आणते, परत काय माहिती शिजलेलं. ती मावशी हुशार होती, सुगरण होती, तिनं तोच चमचा त्याच कुकरमध्ये घातला, मधला फक्त चमचा उलटा केला आणि माझ्या ताटात टाकला. आणि आता तर बस इतका अर्धा शिजलेला अर्धा चिखलासारखा भात. म्हणला मावशी काय गोड भाजला, आता वाढू नका, खूप चांगला भात झाला. त्यांना वाटलं केंद्रे मारला, लय खूपच भात आवडलं की काय. पुढं म्हणले महाराज मग तिसरी टेस्ट घ्या.
तिसरी म्हणल्यानंतर मी या डाव्या साईडच्या घराकडे बघितलं, त्या घरावरून एखादं शिजलेलं कुकर आणते काय, शिजलेलं भात आणते काय. मावशी हुशार होती, तोच कुकरमध्ये खालीन चमचा वर केला आणि माझ्या ताटात टाकला. एकदम जळलेला भात. आता तर खायची इच्छाच नाही, दुसरे पदार्थ सुद्धा हातामध्ये लावायची इच्छा नव्हती. मी बोलता बोलता मला, मावशी काय सुंदर भात केलाय. एकाच कुकरमध्ये 3, खाली जळगावमध्ये चिकलवाडीवर तांदूळवाडी. असं वाटते मरून जाऊन तुमच्याच पोटी भात खाण्याकरता जन्माला यावं. म्हणजे एकाच कुकरमध्ये 3 प्रकारचा भात करणारी काही मावशी आहेत. आणि चपाती जर केली तर ओटानीत खावेत अशा चपात्या आहेत. माझा विषय ऐका, एका विषयाचं ज्ञान आहे, बाकीच्या विषयाचं ज्ञान नाही, त्याला तज्ज्ञ म्हटलं जातं. आणि सर्वामधील सर्व कळतंय त्याला सर्वज्ञ म्हटलं जातं. या जगामध्ये फक्त 2, देव आणि संत सर्वज्ञ आहेत, जीव अल्पज्ञ आहे. कोणी डोकं चालवायचं नाही. एखाद्या विषयामध्ये तू शहाणा असशील, दुसऱ्या वेदेमध्ये अल्पज्ञ आहे, म्हणून या ठिकाणी जीव हा अल्पज्ञ आहे. देव आणि संत शास्त्रामध्ये सांगितलंय, वेदांतामध्ये सांगितलंय, पंचदशीमध्ये सांगितलंय. संत आणि देव सर्वज्ञ आहेत. या अभंगाची भूमिका मी ठेवत असताना जगद्गुरु तुकोबराय सुज्ञ आहेत, तज्ज्ञ आहेत. तर या ठिकाणी तुकोबराय सुज्ञ आहेत. माझा विषय पुन्हा सांगायचा. आज्ञे शब्दाचा विचार चालला होता. आज्ञे कुणाला म्हटलं जातं? ज्याच्या जीवनात कुठल्याच प्रकारची साधना नाही, ज्याच्या जीवनात कुठल्याच प्रकारचं तप नाही आणि ज्याच्या जीवनात कुठल्याच प्रकारचं सत्कर्म नाही, त्याला आज्ञे म्हटलं जातं. गावामध्ये एवढा सप्ताह चालू आहे, कधी वर्गणी तर देणार नाही, जो देतो त्याला सुद्धा देऊ देत नाही, त्याला आज्ञे म्हटलं जातं. एवढा सुंदर सप्ताह गावकरी करतायत. कशा करता करतात? लाखो रुपये खर्च कशा करता करायचा? सप्ताह म्हणजे मनोरंजनाचं साधन नाही, सप्ताह म्हणजे टाइमपास नाही, सप्ताह म्हणजे राजकारण नाही. ऐका, सप्ताह म्हणजे कुठल्या पार्टीचा सप्ताह नाही. ते येणाऱ्या काळामध्ये आमच्या सुशित पिढीला, तरुणांना, या समाजाच्या या ठिकाणी भरगडलेल्या समाजामध्ये कुठेतरी मनाला शांती मिळावी, तृप्तता मिळावी. जगाचं एकमेव सुखाचं साधन आहे, समाधानाचं साधन आहे. हीच एक ठिकाण नामसाधन आहे. आणि 2 तास कुठेतरी या ठिकाणी, 24 तास आपण संसारामध्ये वेळ देतो, पण 2 तास आपल्याला कुठेतरी सत्कर्म कानामध्ये श्रवण करावं, मिळावं, म्हणून एवढा सप्ताह लक्षात ठेव. मी पुन्हा सांगेल, सप्ताहामध्ये दरवर्षी काहीतरी बदल झाला पाहिजे. किमान याच्याकरता बदल झाला पाहिजे की आपल्या गावामध्ये निर्व्यसनीपणाने काहीतरी रोज, नाहीतरी सप्त्यामध्ये 15, 10, 20, कमीत कमी 5 ते 6 वारकरी दरवर्षी झाले पाहिजेत. व्यसनापासून त्यांना थोडं लांब ठेवलं पाहिजे. म्हणून सप्त्याचे नियोजन आहे. लक्षात ठेवा, सप्ताह लाखो रुपये खर्च करायचं कशा करता? ही नवीन पिढी आमची तरुण लक्षात ठेवा. आज नवीन पिढी एखाद्या लहान मुलाने जर थोडं त्यांच्या मनाला बोध घेतला, परिवर्तन झालं, तर जीवन कसं जगावं? जगाच्यावर एकच व्यासपीठ आहे. इतर व्यासपीठ पैसे घेऊन संस्कार देत आहेत, पण एक मी वारकरी संप्रदायामध्ये एकच असं व्यासपीठ आहे. इथे या ठिकाणी पैसा लागत नाही, फक्त यायचं, 2 तास वेळ द्यायचा आणि आपण आत्मउद्धाराकरता साधन ऐकायचं. आज छोट्याशा मुलावर एक गोष्ट जर कानावर पडली तर त्यांचं जीवन परिवर्तन होईल. घरामध्ये लक्षात ठेवा, या ठिकाणी एखादा माळकरी झाला तर आज कमीत कमी 3 ते 4 पिढ्या ती पुढे माळकरी परंपरा चालते. यांनी माळ घातली, याचे वडील, यांचा मुलगा माळ घालेल, त्याचा मुलगा घालेल, कमीत कमी 3 पिढ्या तरी माळकरी राहतील. म्हणून माझी विनंती असेल तुम्हाला की या ठिकाणी दरवर्षी या काहीतरी आपल्या गावामध्ये काहीतरी वेगळं झालं पाहिजे. अर्थात या ठिकाणी माझा विषय चालला आहे, निषिद्ध कर्मापासून आपण लांब राहिलं पाहिजे आणि विहित कर्माच्या जवळ गेलं पाहिजे. आणि आज्ञ शब्दाचा अर्थ मी पुन्हा सांगतोय, ज्याच्या जीवनात कुठल्याच प्रकारची साधना नाही, येशाम्न विद्या तपोन दानम, तप पाहिजे, दान पाहिजे, त्याला आज्ञा म्हटलं जातं. अजून मला सांगायचं आज्ञा शब्दाचा अर्थ, एक उदाहरण तुम्हाला सांगायचं. आज्ञा कुणाला म्हटलं जातं? बघा, एक दुकानदार त्या ठिकाणी दुकान उघडून बसला. उघडून बसल्यानंतर एक ग्रस्त गेला, दुकानाला सांगितलं, दुकानदार साखर आहे का? म्हणे आहे. किती आहे? म्हणे पावशेर साखर द्या. पावशेर साखर द्या म्हटल्यानंतर दुकानदारला त्याने लाकडी कपाट खोललं. लाकडी कपाटामध्ये बरेच रद्दी होती. त्या रद्दीमध्ये एक पुस्तक घेतलं, पहिलं पान फाडलं आणि पहिलं पान फाडल्यानंतर गिरायक होतं. गिरायक हुशार होतं, माळकरी होतं, गावामध्ये कीर्तन प्रवचन ऐकणारं होतं, कीर्तनात येऊन न झोपणारं होतं. त्याने बघितलं, दुकानदाराने माझ्या समोर ज्ञानेश्वरीचं पहिल्या अध्यायाचं पहिलं पान फाडलंय, त्यामध्ये पहिलं अक्षर आहे ओम नमोजी अध्याय. त्याने बघितलं आणि दुकानदाराला सांगितलं, दुकानदार अशी रद्दी किती तुमच्याकडे? म्हणे पुस्तकाच्या पुस्तकं पडली आहे. म्हणे देता किती रुपये आणले? म्हणे 20 रुपये किलो. 25 रुपये किलो भाव घ्या.
सगळी रद्दी आता एकत्र करा, माझ्या गाडी आहे, मी गाडी पाठवतो आणि माझ्या घरी पाठवा. सर्व रद्दी घरी पाठवली. अनुक्रमानेपासून 1 ओवीपासून 9032 ओव्यापर्यंत 18 अध्याय अनुक्रमका लावली, जुळून घेतले. ऐका, रोज स्नान करून तो ज्ञानेश्वरी वाचायला लागला. वाचता वाचता त्याने स्वतःचा आत्मउद्धार करून घेतला. आता मला सांगायचं, ऐका, दुकानदाराला ज्ञानेश्वरी मिळाली का कळाली? बोला, आपण कीर्तन ऐकताय, जाणते श्रोतेत आपण. दुकानदाराला ज्ञानेश्वरी कळाली का? कळाली असते, विकली असती का? काय रे माऊली, कळाली का? नाही. दुकानदाराला ज्ञानेश्वरी मिळाली पण कळाली नाही. तसं तुम्हा आम्हाला नरदे मिळाला, सर्वालाच कळाला असं नाही. संताला मिळालाही आणि संताला कळालाही. आणि अभंगाची भूमिका अशी आहे, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय प्रतिज्ञा करतायत. पण प्रतिज्ञा करत असताना कशाची करतात हा महत्वाचं चिंतन आहे. आपण जरा जाणते सोडते, मी थोडं चिंतन वेगळं करतोय. या अभंगामध्ये महाराज प्रतिज्ञा करतायत, पण प्रतिज्ञा करत असताना कशाची करतायत? तुम्ही म्हणाल महाराज आम्ही गावात कीर्तन आज ऐकतो का? बरेच गावामध्ये सप्तेत अजून गल्लीमध्ये. हा, आणि तुम्ही सांगले प्रतिज्ञा करतायत, प्रतिज्ञा सिद्धीला जात असते का? ऐका, आतापर्यंत कोणाचीच प्रतिज्ञा सिद्धीला गेली नसताना जगद्गुरु तुकोबराय प्रतिज्ञा का करताय? स्वतः भगवंतानं प्रतिज्ञा केली होती. भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले, महाभारतातली प्रतिज्ञा. इतिहासामध्ये अनेकांनी प्रतिज्ञा केल्या, महाभारतामध्ये अनेकांनी प्रतिज्ञा केल्या, व्यवहारामध्ये रोज आपण प्रतिज्ञा करतो. लक्षात ठेवा, इतक्या प्रतिज्ञा करतो की माणसं मिनिटाला प्रतिज्ञा करतायत. पण कोणाच्याही प्रतिज्ञा सर्व सिद्धीला जात नसताना जगद्गुरु तुकोबराय प्रतिज्ञा का करतात? मग प्रतिज्ञेचा विषय लक्षात ठेवा. महाराज प्रतिज्ञा करत असताना कशाची करतात? सुखाची करतात का दुःखाची? तसं जन्म सुखाला कारण आहे का दुःखाला कारण आहे? तसा विचार केला तर संतांच्या भाषेत जन्म सुखाला कारण आहे, आणि जीवाची व्याख्या जर शोधली तर जन्म दुःखाला कारण आहे. कारण जीवाची व्याख्या सांगत असताना तुकोबराय सांगतात, केवढे दुःख भोगली, काय सांगू गरिबीची यातना, मज भोगिता नारायणा. नारायणा केवढे दुःख भोगले, नवबास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली. येता जाता किंवा अनेक प्रमाण मला देता येतील, पण याचा विचार सांगत असताना जन्म दुःखाला कारण आहे. मग तुकोबराय प्रतिज्ञा का करतात? बरं, प्रतिज्ञा करत असताना त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे का? त्यामध्ये 3 प्रकार आहेत. एक इच्छा प्रारब्ध आहे, अनिच्छा प्रारब्ध आहे, परीच्छा प्रारब्ध आहे. तुमचं माझं अनिच्छा प्रारब्ध आहे. इच्छा नसताना तुम्हा आम्हाला जन्माला यावं लागतं. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, आघा कर्मी जी उरावी तैती सुखदुःखी फळा यावे, तया ते भोगावे देहा एका देहाच्या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जिया परी. म्हणजे तुमच्या माझी इच्छा नसताना आता मीच ठरवलं कुठेतरी पुढचा जन्म घेण्यापेक्षा मान तालुक्यामध्ये जन्म घ्यावा, असं मी ठरवलं. माझ्या हातात आहे का? नाही. आता ऐका उदाहरण, एखादा सरकारी नोकरदार असतो. सरकारी नोकरदाराला बदलीची इच्छा असो अथवा नसो, वरून ऑर्डर आली की तुमची बदली आता सातारा जिल्ह्यातून डायरेक्ट नागपूर जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये टाकायची आहे. इच्छा नाहीये सातारा जिल्हा सोडायची. वरून ऑर्डर आली, आता 2 दिवसामध्ये जर तुम्ही कामावर नाही गेलात तर एक तर तुम्हाला घरी जावं लागेल, नाहीतर तुम्हाला नागपूरला जावं लागेल. पर्याय शोधा. तो सांगतो पर्याय आता घरी जाण्यापेक्षा नागपूर जवळ करावं. नागपूरला जातो, खोली बघतो भाड्याची, सर्व सामान टाकतो. 15-20 दिवसामध्ये थोडी ओळख होते पेपरवाल्याशी, दूधवाल्याशी, गल्लीमध्ये ओळख होते. पुन्हा 2 महिने ऑर्डर आली, तुमची बदली आता डायरेक्ट नागपूर जिल्ह्यातून नंदुरबार जिल्ह्यात टाकायची आहे. इच्छा नाही आहे, ऐका अवधान माझ्याकडे द्या. इच्छा नाही आहे आता नागपूर सोडायची, पण वरून ऑर्डर आली. तसं सरकारी नोकरदाराला पारतंत्र्य असतं, तसं जीवाला स्वातंत्र्य नाही आहे. जीव कर्माधीन आहे. देह तव असे भोगाचे अधीन. भोगाच्या अधीन तुमचा माझा देह आहे. याचा विचार सांगत असताना जगद्गुरु तुकोबराय सांगतात, या ठिकाणी अनिच्छा प्रारब्ध जीवाचा आहे, परीच्छा प्रारब्ध देवाचा आहे, आणि सोयीचा प्रारब्ध संतांचा आहे. आणि संतच म्हणू शकतात, या ठिकाणी प्रतिज्ञा करू शकतायत. प्रतिज्ञा करत असताना पुन्हा विचार सांगायचा आहे. प्रतिज्ञा कशाची करतायत? तर महाराज खालून वर जातात का? तर लक्षात ठेवा, महाराज खालून वर जात नाही, तर वरून अभंगामध्ये खाली येतात. अर्थात मोक्षाकडून भक्तीकडे येतात. डायरेक्ट कोणत्याच विद्यार्थ्याला PhD होता येत नाही.
डायरेक्ट कोणत्याच विद्यार्थ्याला फिलॉसॉफी करता येत नाही, पण या अभंगाची भूमिका ठेवत असताना जगद्गुरु तुकोबर आहे मोक्षाकडून भक्तीकडे येत आहेत. अभंगाचं पहिलं चरण. घेईन मी जन्म याज साठी देवा, जन्मयाद साठी देवा, घेईन मी जन्म याद साठी देवा, घेईन मी जन्म याज साठी देवा, घेईन मी जन्म याज साठी देवा, जन्मयाद साठी देवा, घेईन मी जन्म याद साठी देवा, तुझी चरण सेवा साधवया, तुझी चरण सेवा साधवया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, ही चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, हरिनाम कीर्तन पूजन, नाम कीर्तन संतांचे पूजन, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, घेईन मी जन्म याद साठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात घेईन मी जन्म याजसाठी देवा, घेईन मी जन्म याजसाठी देवा. याजसाठी याचा अर्थ काय तर महाराज सांगतात याजसाठी म्हणजे मला पुन्हा पुन्हा सेवा मिळावी, अर्थात जन्म मिळाला तर सेवा प्राप्त होईल. घेईन मी जन्म याजसाठी देवा, याजसाठी पुन्हा अर्थ दुसरा निघतो की मनासारखी सेवा मिळावी. तुकोबरे सांगतात माझ्या आवडीसारखी सेवा मिळविणा. विषय असा आहे ज्या माणसाला आवड आहे त्या माणसाला सेवा करायला आज वाटत नाही. ज्या माणसाला व्यसन करायची सवय आहे त्याला शीन वाटत नाही. ज्ञानोबा दृष्टांत देत आहेत, कारण बघा ज्ञानोबाचा दृष्टांत आहे. ज्ञानेश्वरीची एक एक ओवी अशी आहे की काही ओवीमध्ये पहिले सिद्धांत आहेत, काही ओवीमध्ये पहिले दृष्टांत आहेत, आणि काही ठिकाणी ओवीमध्ये सिद्धांतही आहेत आणि दृष्टांत आहेत. ज्ञानोबा गोड उदाहरण देत आहेत. ज्ञानोबा सांगतात बघा ज्या माणसाला पुन्हा विधान करतोय, ज्या माणसाला आवड आहे लाज वाटत नाही. आता आम्हाला परमार्थाची आवड आहे. एखादा नवीन जर आपल्या गावामध्ये माणूस आला आणि त्याला सांगितलं चल आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, फक्त लांबून बघ. तो जर आला तर तो या ठिकाणी आल्यानंतर त्याला विचारलं बाबा कसा वाटला सप्ताह, तो सांगेल खूप चांगला आहे, किती वर्षाची परंपरा आहे. म्हणजे त्याला विश्वास सुद्धा वाटणार नाही की दुसऱ्या वर्षी एवढी प्रचंड गर्दी आहे. दुसऱ्या वर्षी आता इथे आल्यानंतर प्रत्येकजण गावात नाही, वस्तीहून आपण 2-2, 3-3 किलोमीटरहून आपण येतोय. काय येतोय? हे आवड आहे. मला सिद्धांत सांगायचा आहे, आवड ज्या माणसाला आहे तिथे लाज वाटत नाही, आणि व्यसन करायची सवय आहे त्याला तिथे शीन वाटत नाही. आता बघा डॉक्टरला आवड आहे सेवेची, म्हणून आज सकाळपासून 8 तास खर्चा पाण्याचं किती सांगितलं मला की महाराज किती खर्च येऊ द्या, या ठिकाणी पुन्हा पुन्हा सेवा मिळत नाही. आणि विषय सांगायचा आवडीचा विषय, पैशापेक्षा आवड महत्वाची परमार्थात. काही वेळेस पैसाही लागतो, आवड नसेल त्याला महत्व नाही. मला विषय सांगायचा ज्या माणसाला व्यसन करायची सवय त्याला शीन वाटत नाही. एखाद्याला सांगितलं चल गावामध्ये सप्ताह चालू आहे, 15 मिनिटं जरा विनेची सेवा करतो, म्हणतो पायी दुखाली महाराज.
अरे टाळ घेऊन उभा राहा, डोकं दुखायला लागलं, वाढण्याकरता थोडी सेवा कर. अजिबात नाही, पायी दुखतात. पण तोच माणूस 4 किलोमीटर 5 किलोमीटर आपल्या गावाला जातो, शेजारच्या गावाला. संध्याकाळी 4:30-5 वाजले की जाताना शुद्धीवर असतो, येताना 30 फुटाचा रस्ता सुद्धा त्याला पुरत नाही. लक्षात ठेवा. म्हणजे विषय सांगायचा आहे का, ज्ञानोबा सांगतात ज्या माणसाला व्यसन करायची सवय आहे त्याला शीण वाटत नाही. आता व्यसनाच्या इथं सांगण्याचे माझा विषय तो नाही आहे, पण एक सहज तुम्हाला स्पर्श करतो. काही माणसाला इतकी व्यसन करायची सवय आहे. मगाशी विधान केलं की सप्ताहामध्ये माणसं निर्व्यसनी बनले पाहिजेत. हीच याच्याकरता सप्ताह आहे. कमीत कमी काही लोकांनी तंबाखूचा त्याग केला पाहिजे 2023च्या सप्ताहामध्ये. उद्या संकल्प केला पाहिजे काही लोकांनी, चला आत्तापर्यंत तंबाखू खाल्ली, आता उद्यापासून या ठिकाणी सर्व तंबाखूच्या पुढे इथे आणून टाकायच्या आणि कृष्ण अर्पण म्हणून संकल्प सोडायचा. काही माणसांनी बिडीचा त्याग केला पाहिजे, काही माणसांनी बाटलीचा त्याग केला पाहिजे, म्हणजे दुधाच्या बाटलीचा नाही. लक्षात ठेवा, आता बाटलीमध्ये दूध आहे, लक्षात ठेवा, त्याचा त्याग केला पाहिजे. काही माणसाला एवढी सवय आहे तंबाखू खायची. एका ग्रस्त माझा मित्राचे वडील आहेत, इतके तंबाखू खातात, झोपताना त्याच्या उशाला जर तंबाखू नाही ठेवली त्याला झोपच येत नाही. सकाळी जर तंबाखू नाही खाल्ली त्याचे पाय सरळ होत नाहीत. तो म्हणतो महाराज मला अजिबात जमत नाही. काही माणसाला सिगरेट वडायची सवय असते, सिगरेट वडल्याशिवाय त्याला 1 नंबर 2 नंबरच होत नाही. लक्षात ठेव, इतके माणसं काही व्यसनामध्ये भरवटले आहेत. एका माणसाला बिडी वाढायची सवय होती. ते म्हणतात तुम्हाला काय माहिती, कारण मला एक अनुभवाला सांगतो. म्हणजे अनुभव म्हणजे मी वडत नाही, डोकं चालवतं लाईक्स. एक अनुभव, इतके लोक बिड्या वडतात, इतके बिड्या वडतात. काही माणसांनी बिड्या वडू वडू जमिनी विकल्या आणि काही माणसांनी बिड्या बांधून बंगले बांधले. कळालं फरक? बिड्या वडून जमिनी विकल्या. मला आलेला अनुभव सांगतो. मी जोग महाराज संस्थेमध्ये 3ऱ्या वर्षाला होतो, संस्थेमध्ये शिकत असताना, आणि पुणे युनिव्हर्सिटीला माझं MA चं 2रं वर्ष चालू होतं. गुरुवारी महाराजांनी मला ठाण्याला वागळे इस्टेट किसन नगर 3 तिथे कीर्तनाला पाठवलं. कीर्तनाला पाठवल्यानंतर एसटीचा प्रवास आहे, पैसे शिल्लक राहण्याकरता येत नाही, रेल्वेचा प्रवास आहे. त्यावेळेस गाडी नव्हती, रेल्वेत बसलो आम्ही. रविवारचा दिवस आहे, कल्याणला बसलो गाडीमध्ये. पुण्याचं तिकीट काढलं. तिकीट काढल्यानंतर माझ्या शेजारी 80-85 वर्षाचे ग्रस्त आहेत, फेटा बांधून बसलेले आहेत, आणि तोही मला बोलत नाही, मीही त्याच्याशी संवाद साधत नाही. बसल्यानंतर पुढे गाडी पुढे कल्याणचे पुढे गेली. त्याने खिशामध्ये हात घातला, बिडीचा कट्टा काढला, दुसरा हात घातला, काडीपिटी काढली. कल्याण स्टेशनला पहिली बिडी आणि पहिली काडी वडली. सरपंच पुढे गाडी येता येतं तळेगाव संपलं. मला शिवाजीनगर स्टेशन जवळ येत होतं पुण्यातलं. मला थोडंसं राहुल म्हणले बाबा एवढ्या बिड्या वडल्या तुम्ही, कल्याणला पहिली काडी वडली, पुण्यापर्यंत दुसरी सुद्धा काडी वडली नाही आणि बिडी विजू दिली नाही. त्यांनी कोणता प्रयोग केला असेल? बिडीला बिडी, बिडीला बिडी. जसं 6 महिने आपला कारखान्याचा कसा बॉयलर पेटतो तसं बिड्या वडायला लागल्या. आणि मी म्हटलं बाबा मला उतरायचं, एवढ्या बिड्या वडल्या, बिडीचा फायदा काय? ते बोले हे बुवा तुला काय माहिती बिडीचा फायदा? डायरेक्ट मला म्हणला. पण मी म्हटलं बाबा मला तर माहिती नाही, तुम्ही सांगा ना बिडीचा फायदा. ते म्हणे अजिबात सांगत नसतो बुवा. मी जास्त आग्रह केला. मग त्याने मला बिडी गुरुमंत्र दिला आहे. मग कोणता? रामकृष्ण हरी नाही, श्रीराम जयराम जयराम नाही, रघुपती राघव नाही. त्यांनी मला बिडी मंत्र गुरुमंत्र दिला आहे. मी माझ्या डायरीमध्ये नोंद केलं. मी दरवर्षी डायरी चेंज झाली की तो लिहित असतो. त्यांनी इतका सुंदर मंत्र दिला आहे. त्याने सांगितलं बुवा ऐक, धूम्रपानम शतगोदानम एक एक झुरका गंगा स्नानम टाकडम तुकडं महत् पुण्यम सकल विडी कन्यादानम. नाही कळालं? आता मराठी ऐका. त्यांनी सांगितलं बुवा ऐक, धूम्रपानम शतगोदानम, एक जर बिडी वडली तर 100 गायी दान देण्याचं पुण्य आहे बिडी वडण्यात. शतगोदानम एक एक झुरका गंगा स्नानम, एक झुरका जर वडला चंद्रभागेवर जायची गरजच नाही. आणि टाकडम तुकडा महत् पुण्यम, लोकांनी बिड्या वडून जर वडल्या पुन्हा मग पुण्याची गणना कोण करी. पुन्हा सांगितलं बुवा ऐक, एक जर बिडी दुसऱ्या मित्राला दान दिली, कन्यादान करायची गरज नाही, सकल बिडी कन्यादान. म्हणलं बस असं वाटतं मरून जाऊन बिड्या वडल्या तुझ्या पोटामध्ये जन्माला यावं. म्हणजे काही माणसाला लक्षात ठेवा, व्यसन करायची सवय आहे त्याला तिथे शीण वाटत नाही. दृष्टांत संपला. सिद्धांत ऐका. ज्ञानोबा गोड लिहितायत ज्ञानेश्वरीमध्ये, आवडी आणि लाजवी, व्यसने आणि शिनवी. ज्या माणसाला आवड आहे, लाज वाटत नाही,
तुकोबाराय सांगतात आमची आवड आहे कोणत्याच्यामध्ये आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसा चतुरही ही आमची आवड आहे. मग तुकोबाराय लिहितात याजसाठी या शब्दावर मी चिंतन करतोय. घेही नमी जन्म याजसाठी देवा. महाराज आपला अनुभव सांगतात कारण संतांचा अनुभव आहे. संत अनुभवाने बोलतायत. तुकोबाराय अनुभवाशिवाय बोलत नाहीत. अनुभव आले अंगात ते या जगात येतच आहे. तुम्ही आम्ही अनुभव व्यतिरिक्त बोलतो. आज कोणीही कोणाला बोलतं लक्षात ठेवा, पण अनुभवाने बोलावं, अभ्यासाने बोलावं, साधनेने बोलावं. नाही तर आज समाजामध्ये अशी परिस्थिती आहे, आज कोणी कोणाला उपदेश करायला तयार आहे. ज्याचा हरिपाठ पाठ नाही तो दुसऱ्या सांगतो हरिपाठ पाठ करावा. लक्षात ठेवा, हातात बिडी असते आणि तो उपदेश करतो मुलांनो बिड्या ओढू नये, त्याची आरती ओढलेली असते हातामध्ये. लक्षात ठेवा, मुलगा म्हणजे उपदेश करत असताना अनुभव महत्त्वाचा आहे. मला एक अनुभवाला सांगतो बरं का माऊली महाराज. 2 दिवसापूर्वी जत तालुक्यात गेलो होतो मी कीर्तनला. शेगाव सोनंदपाशी औंडी गाव आहे. कीर्तन झालं काल्याचं कीर्तन झाल्यानंतर आम्ही त्या गावामध्ये गाडीमध्ये बसलो. गाडीमध्ये बसल्यानंतर 108 पारायण एका महिलांनी केले होते त्या गावामध्ये. मग गाडीमध्ये बसल्यानंतर त्याने सांगितलं महाराज काल्याचं कीर्तन ऐकलं, जरा घरी चहा घ्यायला चला. आम्ही गाडीमध्ये बसलो. आई मला आता मला वेळ नाही, नक्की दुसऱ्या वेळेस नक्की भेटेल. पण गावचे कार्यकर्ते म्हणले महाराज आमच्या गावचे अधिकारी आदी आहेत आणि 108 पारायण अजनोशाखाली आळंदीमध्ये केलेत, आपण त्यांच्या घरी जाऊ, त्यांचा शब्द कोणी मोडत नाही. अर्थात मला चला 2 मिनटं. आम्ही गेलो. आता ऐका, घरी गेल्यानंतर म्हातारी फार हुशार होती. घरी गेल्यानंतर मला पाणी दिलं. पाणी दिल्यानंतर मला म्हणली महाराज दूध घेता का चहा घेता. मला आजी मी चहा घेत नाही, दूध घेतो. आणि दूध घेतो म्हणल्यानंतर माताने दूध तापवलं, माझ्या हातात ग्लास दिला आणि मला म्हणते महाराज एक तुम्हाला विचारू का. आता मला वाटलं माझ्या कीर्तनामध्ये एखादी गवळण विचारती, एखादी ओवी विचारती, एखादा अभंग विचारते. मला थोडी भीती वाटली. हां, आणि गवळण एखादे नाही आलं तर मग अपमानच आहे ना. म्हणलं आजी विचारा. ती म्हणली महाराज तुम्हाला भाऊ किती आहेत. म्हणलं काही काम नसताना हा शब्द विचारला, काही काम नसताना प्रश्न निर्माण केला आहे. पण मी म्हणलं मी बी आता जास्त रोज जिल्हे फिरणारा महाराज आहे. म्हणलं आजी घरामध्ये माणूस दिसत नाही, नातू दिसत नाही, सून दिसत नाही, तुम्ही स्वतः मला पाणी देताय, मला आवडत नाही, मी तुमची सेवा करायला पाहिजे या घरामध्ये. आजी तुम्हाला मुलं किती आहेत. त्यानं सांगितलं महाराज 6 मुलं आहेत, अर्धा डझन. अर्धा डझन म्हणलं तर मी पॅक झालो. म्हणलं आजी एकही मुलगा घरी दिसत नाही, कुठे आहेत मुलं. तिनं सांगितलं म्हणले महाराज पहिला मुलगा पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजला प्राध्यापक आहे. दुसरा मुलगा मॉडर्न कॉलेजला तो सुद्धा तिथे प्राध्यापक आहे. तिसरा मुलगा औरंगाबाद संभाजीनगरला रेल्वे स्टेशनला आहे. चौथा मुलगा कल्याणमध्ये कामाला नगरपालिकेमध्ये. 5वा मुलगा म्हणले जत तालुक्यामध्ये, तो सुद्धा नगरपालिकेमध्ये कामाला आहे. आणि आजी 6वा मुलगा कुठे आहे. 6वा मुलगा म्हणल्यानंतर म्हातारीने न ऐकून ऐकल्यासारखं केलं. एखादी गोष्ट ऐकायची नसते ना माणसाला, ती आपल्या समोर न ऐकल्यासारखं करतात. मला आजी 6वा मुलगा कुठे आहे, तर दूध घेतो. म्हातारीने पुन्हा न ऐकल्यासारखं केलं. मला आजी जर सांगत नसाल तर दुधाला परिशुद्धा मी करणार नाही. मग पुन्हा म्हाताने सांगितलं. पुन्हा मोठ्याने म्हणलं आजी 6वा मुलगा कुठे आहे. म्हातारीने माझ्याकडचं कान केलं, तिकडं पाठ केली. पण मी म्हणलं आता काहीतरी नक्कीच इथे आजीचा काहीतरी गोंधळ असेल. म्हणलं आजी 6वा मुलगा कुठे आहे. म्हाताने माझ्याकडे तोंड केलं आणि हळूच पण तुझ्यासारखाच बोंबलत फिरतोय. सांगा याला काय अनुभवाला महत्व आहे का. लक्षात ठेवा, म्हणजे अनुभव आहे जीवाचा वेगळा आहे, पण संतांचा अनुभव तुकोबाराय सांगतात याजसाठी देवा उत्तरार्धामध्ये तुझी चरण सेवा साधावया. तुकोबाराय सांगतात देवा तुझी चरण सेवा साधण्याकरता मी जन्म घेईल. आणि जन्म घेतल्यानंतर सेवा करणार आहे. कोणती सेवा करणार तर तुझी चरण सेवा साधावया. मग सेवाच का, सेवा का मागताय तुकोबाराय. आणि तुकोबाराय सांगतात माझी आवड आहे, कारण माझ्या वडिलाची मिराशिका देवा तुझी चरण सेवा साधावया. मग सेवा कोणती, वडील कोणते तर रक्तामासाचे वडील घ्यायचे नाही आहेत. तुकोबाराने गाथ्यामध्ये कोणत्याच अभंगामध्ये स्वतःचा परिचय दिला नाही. मग तुम्ही सांगता की वडील, वडील शब्दाचा अर्थ कोणता घ्यायचा तर तुकोबाराय सांगतात ज्या अनेक महात्म्याने आम्हाला भक्ती करायला सांगितले ते माझे वडील आहेत. महाजननो गतस्पंत मार्ग जाऊनी गेले आधी दयानिधी संत ते किंवा वेद मार्गी मुनी गेलो त्यांच्या मार्गी मी चालिलो. हे आमचे वडील आहेत. आम्हाला वाड वडिलांनी जी सेवा सांगितली आहे ती आमची सेवा आहे. म्हणून महाराज सांगतात तुझी चरण सेवा साधावया.
सेवा महत्वाची आहे. किती सेवा महत्वाची आहे? भक्तीची पहिली पायरी सेवा आहे. ज्ञानोबा सांगतात येते सेवा हा दारवंटा. सेवा नसेल तुमच्या जीवनात, तुम्ही ज्ञानाच्या गप्पा मारत असाल तर व्यर्थ आहेत. सेवा महत्वाची आहे. मग किती सेवा महत्वाची आहे तर सांगतात, ज्ञानोबा सांगतात, जगामध्ये सेवेधारीची पूज्यता होते आणि विद्वानाची पूज्यता होते. विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वान एखादा राजा आहे, फक्त देशामध्ये पूजा होते एखाद्या राजाची. पण स्वामी विवेकानंद ज्यावेळेस भारताच्या बाहेर जात होते, बाहेर गेल्यानंतर सुद्धा इतर विदेशामध्ये सुद्धा स्वामीजींची या ठिकाणी पूजा होत होती. का होत होती तर विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वानाची पूजा बाहेर होते आणि सेवकाची पूजा. या अभंगाची भूमिका अशी आहे. तुकोबर सांगतात, तुझी चरण सेवा साधावया. महाराज वेळ कमी असल्यामुळं जर आम्हाला सेवा प्राप्त झाली तर कोणत्या प्रकारची सेवा करणार? अभंगाचं द्वितीय चरण. हरिनाम कीर्तन संताचे पूजन. हरिनाम कीर्तन संताचे पूजन. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. हरिनाम कीर्तन संताचे पूजन. हरिनाम कीर्तन संताचे पूजन. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. खाली लोटांगण महाद्वारी. खाली लोटांगण महाद्वारी. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. कालू लोटांगण महाद्वारी. कालू लोटांगण महाद्वारी. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. संतांचे पूजन. अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज सांगतात, हरिनाम कीर्तन संतांचं पूजन मी करणार. घालो लोटांगण महाद्वारी. सेवा जर प्राप्त झाली तर तीन प्रकारची सेवा करणं. एक हरिनाम कीर्तन. कीर्तन शब्दाचा अर्थ कोणता? हरिनाम शब्द का वापरत असतील तर तुकोबराय सांगतात, कीर्तन शब्द वापरला असता तर या ठिकाणी कोणाचं कधी डोकं चालेल सांगता येत नाही. पण महाराजांनी हरिनाम शब्द वापरला म्हणजे कुठल्याच प्रकारचा दोष लागू नये, व्याकरणामध्ये अति आपती दोष लागू नये म्हणून हरिनाम हे शब्द तुकोबराय प्रतिपादन करतायत. मग कीर्तन हा शब्द कोणता आहे? कीर्तनाचे तीन प्रकार आहेत, लक्षात ठेवा. लीला कीर्तन, स्वरूप कीर्तन, गुण कीर्तन आणि आज आपण या धर्म मंडपामध्ये करतोय हे नामसंग कीर्तन. चार पैकी तुकोबराय सांगतात मी गुणाबद्दल विचार करणार नाही. गुण कीर्तन करणारे पण फारसा विचार करणार नाही, कारण देवाच्या गुणाबद्दल कोणालाही गुणाचं वर्णन करता आलं नाही. स्वतः महाराज सांगतात, पुसू नका बाई वेदासी काही, शेष शिनेला झाल्या सहस्त्र जीवा जीवा देव काहो विठेवरी उभा. अर्थात सहस्त्र जीवा शेषाला होत्या पण त्यांना सुद्धा देवाच्या गुणाबद्दल विचार करता आला नाही. देवाच्या लीलेबद्दल महाराज सांगतात, अनेक येणे एक नवलाव केला, काला वाठिता विधाता ठकविला. विधाता याचा अर्थ ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाला सुद्धा देवाच्या लीलेबद्दल त्याचा विचार करता आला नाही. देवाच्या स्वरूपाबद्दल महाराज सांगतात अनेकांनी वर्णन केलं. देवाच्या स्वरूपाबद्दल अजून कोणाला यथार्थ वर्णन करता आलं नाही. शास्त्रालाही वर्णन करता आलं नाही आणि जीवालाही वर्णन करता आलं नाही. कारण देवाचं स्वरूप असं आहे. तुकोबर एका ठिकाणी सांगतात, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. निर्गुण म्हटला की सगुण होतो, सगुण म्हटला की निर्गुण होतो, साकार म्हटला की निराकार होतो. अनुमानेना श्रुती नेनती नेते, श्रुतीलाही तुझा स्वरूपाचं वर्णन करता आलं नाही. विचार करायचा आहे कोणता तर ह्या शब्दात महाराज सांगतात नामसंग कीर्तन किंवा हरिनाम कीर्तन, जे आज आपण कीर्तन करतोय
याचा विचार. मग कीर्तन का करायचं हा महत्वाचा मुद्दा आहे. सेवा समाप्त करायची. कीर्तनाचा विचार करत असताना मी मगाशी विधान केलं, कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही, कीर्तन हे टाइमपास नाही, कीर्तन हे हसायचं साधन नाही, कीर्तन ही परंपरा आत्मउद्धाराचं साधन आहे, देव जोडण्याचं साधन आहे. महाराज सांगतात कलियुगा माझे करावे कीर्तन. पुढे काय, तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये महाराजांनी साधन, बाकीचे सर्व साधन क्षीण झाले म्हणून महाराज सांगतात नाम साधना ही देव जोडण्याचं साधन आहे. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी सांगतात तरी कीर्तनाचे नटनाचे नासिले व्यवसाय प्राय चित्ताचे. हा अर्थात या ठिकाणी कीर्तन परंपरा खूप मोठा आधार आहे. पण आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही एवढी कीर्तन परंपरा साईडला ठेवली, अधिकार नसताना त्या अधिकाराचा विचार सांगितला जातो. म्हणून महाराज सांगतात नामसंग कीर्तन परिणाम काय लक्षात ठेवा. परिणाम हरि उच्चारणे अनंत पाप रासी जातील लयाक्षी क्षण मात्रे नामसंग कीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे जन्मांतरीचे अनेक जन्माचे पाप घालवण्याचं साधन आहे. हे म्हणजे नामस्मरण कीर्तन आहे. आणि तुकोबरे सांगतात हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालो लोटांगण महाद्वारी. मी लोटांगण घालणार आहे. कुठे घालणार आहे? महाद्वारामध्ये. लोटांगणाचे किती प्रकार आहेत तर लक्षात ठेवा, शास्त्रामध्ये 3 प्रकार सांगितले आहेत. मग पहिलं लोटांगण कोणी घातलं तर पहिलं लोटांगण विचारलं कोणी तर त्याचं उत्तर आपल्याकडे असलं पाहिजे. तर तुकोबरे सांगतात पहिलं लोटांगण पुंडलिक रायने घातलं. कुठं घातलं? मी जर तुम्हाला विचारलं टाळकरांना किंवा कोणाला तर पहिलं लोटांगण पुंडलिकाने कुठं घातलं तर तुकोबराय सांगतात घातली लोळनिगा पुंडलिके वाळवंटी. पहिलं लोटांगण वाळवंट्यामध्ये घातलं. दुसरं लोटांगण घालू लोटांगण महाद्वारी. तिसरं लोटांगण कान धरून नाचेन गरुडा पारी मग तू अवघासी सुखरूप होशी. म्हणून घालू लोटांगण महाद्वारी हा झाला अभंगाचा शब्दाशा सरळ सरळ अर्थ. आता सर्वांनी हातावरती करा. महाराष्ट्राला सुद्धा कळू द्या की आमच्याकडं रखुमाई टाटा टाटा रकुमाय विठोबार विठोबार कुमाय विठोबार खुमाई विठोबार कुमाय विठोबार कुमाय विठोबार कुमाय विठोबार कुमाय विठोबार जय जय विठोबार कुमाय हरे जय जय विठोबार कुमाय जय विठोबार कुमाय विठोबार कुमाय विठोबार कुमाय विठोबार कुमाय विठोबार कुमाय विठोबार कुमाय जय जय विठोबार कुमाय विठोबार कुमाय जय जय विठोबार कुमाय विठोबार कुमाय जय 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 विठोबाय जय 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 विठोबार कुमाय जय 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 विठोबार कुमाय जय 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 विठोबार कुमाय जय 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 विठोबार कुमाय जय 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 विठोबार कुमाय विठोबार कुमाय पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार अंधे निर्भर असो बलते ठाई सुख दुःखा हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालो लोटांगण महाद्वारी. तुकोबरे सांगतात परमार्थ करत असताना आम्ही आनंदानं परमार्थ करू, निर्भयतेने परमार्थ करू. या जगामध्ये आम्हाला सुखाची आणि दुःखाची चाट राहणार नाही. आनंदे निर्भर असो बलते ठाई. मग आनंदाचं वर्णन करत असताना तुकोबरे सांगतात आनंद किती आहे. विषयानंदाचं वर्णन करता येतं पण महाराज सांगतात परमानंदाचं कधीच कोणाला वर्णन करता येत नाही. एखाद्याला विचारलं का रे बाबा अमुक अमुक माणसाचं व्यक्तीचं वर्णन कर. सासूने सांगितलं जावयाचं वर्णन करता येतं, जावई आमचा असा आहे, अमुक अमुक गुण आहेत, अमुक अमुक कलर आहे.
पण परमानंदाचं वर्णन महाराज सांगतात जगामध्ये सर्वांचं वर्णन करता येईल, पण परमानंदाचं वर्णन कशानेच करता येत नाही. ज्ञानोबा सांगतात आजी आनंदुरे आजी आनंदुरे सभा या अभ्यंतरी अवघा परमानंदुरे भाग गेला अशी न गेला, अवघा झाला आनंद नाही आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा. आनंदाचं वर्णन आहे म्हणून महाराज सांगतात आनंदे निर्भय असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाडाम. महाराज सांगतात परमार्थामध्ये सुख आलं तरी आनंद व्यक्त करायचा नाही आणि दुःख आले तर त्याचा खेद व्यक्त करायचा नाही. हा झाला द्वितीय चरणाचा शब्दाशा अर्थ. अनेक सायास न करीन धर्यास होईन उदास सर्व भावे. महाराज सांगतात आम्ही सायास करू पण परमार्थाचा करू. आणि सायास कोणता सोडणार आहे तर या ठिकाणी भक्ती सोडून दुसरा कोणता सायास करणार नाही. अनेक सायास न करीन धरी आस होईन उदास सर्व भावे. उदास वृत्तीने आम्ही परमार्थ करू. मग कोणता सायास सोडायचा तर या सप्ताहामध्ये बघा 4थं चरण त्यामधलं उत्तरार्ध आहे. लोभ ममता दौडू आशा उधार व्यथेचा उळसा, न करवानी का सायासा वासुदेवा वाचोनी. हा साया सोडायचा. कोणता तर लोभाचा त्याग करायचा, राग आहे त्याग करायचा. लोभ ममता दौडू आशा उधार व्यथेचा ओळसा, न करू अनेक सायासा वासुदेवा वाचोनी. हा झाला अभंगाचा शब्दाशा सरळ सरळ थोडक्यामध्ये अर्थ. कारण बरोबर वेळेत सेवा समारोप करायची आहे. मलाही पुढचा प्रवास आहे 350 किलोमीटर प्रवास करायचा आहे मला. संभाजीनगरच्या पुढे शिल्लोडला उद्या सकाळी 9 ते 11 कीर्तन आहे. पण त्याच्यापेक्षा नियोजित वेळ आपल्या गावातून वस्तीहून आपल्याला लांब जायचं आहे. म्हणून या ठिकाणी अभंगाचा शब्दाशा सरळ सरळ अर्थ पाहिला. अनेक सायास न करून अधरी आस होईन उदास सर्व भावे. हा झाला अभंगाचा शब्दाशा अर्थ. अगदी सुंदर असं नियोजन कमी वेळामध्ये या ठिकाणी सुंदर असं नियोजन आपण केलं. करत असताना या ठिकाणी पुनःशब्द झालेली कीर्तनरूपी सेवा पांडुरंगाच्या चरणी माऊलींच्या चरणी माझं श्रद्धास्थान आशास्थान प्रेरणास्थान श्री गुरु गोविंद महाराज केंद्रे महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करत असताना मी फक्त 6 ते 7 मिनिटे घेणारे. कोणी उठायचं नाही जागेहून. अवधान माझ्याकडे द्या. सुंदर असं नियोजन. दुसऱ्या वर्षाची सेवा 6व्या दिवसाची सेवा करत असताना सर्व गावकरी मी पहिल्यांदा धन्यवाद देतो. इतकं सुंदर असं नियोजन एका विचाराने ही मंडळी करताय. नुसतं हेच नाही, ज्ञानदानाची सेवा नाही अन्नदानाची सुद्धा सेवा आपण एका विचाराने करताय की आपलं गाव लोकसंख्येने मोठं आहे, परमार्थाने मोठं आहे, त्याच्यापेक्षा राजकारणात सुद्धा चांगल्या पद्धतीने मोठं आहे. हे सुद्धा मला अनुभव बऱ्यापैकी आहे. आणि पण इथे सर्व राजकारण बाजूला ठेवून फक्त इथे एकच डोळ्यापुढे एक विचार आहे, ते 7 दिवस परमात्माची सेवा कशी करावी हेच वर्णन आपण इथे सर्व एका विचाराने सेवा करताय. मला सांगण्यात आलं एवढी सेवा नाही, अन्नदानाची सेवा आहे, सर्व सेवा आहे. पुन्हा या ठिकाणी मला सांगण्यात आलं सकाळी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आज ज्याची गरज आहे, शरीर चांगले तर सर्व चांगलं आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनी. लक्ष ठेव, तरणे आमचे भाग्यवंत आहेत, लक्षात ठेवा. आणि त्याच्यापेक्षा शरीर महत्वाचं आहे. तुकोबराय सांगतात सर्वात महत्वाचं धन कोणतं असेल, जोडले न हे सरे धन. सर्वात महत्वाचं शरीर संपत्ती आहे. आणि त्याच्याकरता सुद्धा आज आमच्या बऱ्याच लोकांनी जवळजवळ 700 ते 800 लोकांनी आज जे आपले अनेक विचार शरीरामध्ये पिढा आहे. मॉडेल दिसायला चांगलं दिसतं पण आतून किती पोकरलं असतं हे प्रत्येकाला विचारा. कीर्तनाबद्दल त्याची सुद्धा गरज आहे महाराज. येणाऱ्या काळामध्ये ज्याचे शरीर निरोगी आहे तो जगामध्ये सर्वात सुखी आहे. माझी स्वतःची व्याख्या. ज्याची शरीर संपत्ती चांगली आहे तो जगामध्ये सुखी आहे. आणि आज जवळजवळ 700-800 जवळजवळ 800 लोकांच्या पुढे सर्वांनी टेस्टिंग केलं. ते टेस्टिंग करत असताना प्रेमराज फाउंडेशनच्या माध्यमातून सर्वांनी या ठिकाणी अगदी सुंदर सेवा केली. मला माहीत नाही कोणी ठेवली, पण पुढच्या वर्षी सुद्धा ज्यांनी यावर्षी सेवा ठेवली याच्यापेक्षा पुढच्या वर्षी सुद्धा इतर लोकाला सुद्धा त्याचा लाभ घेता येऊ द्या. कारण आज येणाऱ्या काळामध्ये लक्षात ठेवा प्रत्येकाने शरीर टेस्टिंग केलं पाहिजे, शरीर थोडं तपासलं पाहिजे. कारण येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी खूप टेन्शनचं जीवन आज तुमचं माझं आहे. जुन्या लोकांकडे पूर्वीच्या काळी पैसा नव्हता पण समाधान ही चीज होतं. आज आमच्या पिढीकडे पैसा आहे पण एक या ठिकाणी समाधान नाही आहे. आणि असे अनेक उपक्रम राबवणारे तुम्ही माणसं आहात. तर येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा पुढच्या वर्षी सुद्धा चांगल्या पद्धतीने शरीराला जे लागणाऱ्या वस्तू आहेत
या ठिकाणी नेत्रदान शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल, इतरेत्र या ठिकाणी गरजू लोकांना जे अनेक लोक वाटत आहेत, पण आज ते सुद्धा जवळजवळ 700-800 लोकांनी लाभ घेतला, त्यांना धन्यवाद देतो. जाता जाता मी तुम्हाला एकच विनंती करेल की कधी आळंदीला आल्यानंतर अगदी 6 ते 7 मिनटं मी घेणार आहे, कारण माझा जवळ वेळ संपुष्टात येत आहे. आळंदीला कधी आल्यानंतर नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी, भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी, ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. कधी आळंदीला आलात ते ज्ञानोबारायला पाहण्याचं भाग्य तुम्हाला आम्हाला मिळालं नाही, पण ज्ञानोबारायला पाहण्याचं भाग्य जरी मिळालं नाही, पण ज्ञानोबाराय कळण्याचं भाग्य जे अक्षर आहेत ते अक्षराच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला कळालं. म्हणून आळंदीमध्ये एक जागतिक कीर्तीचं असं मंदिर होत आहे. ते मंदिर म्हणजे नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. पूर्ण ज्ञानेश्वरी मंदिराचं काम आळंदीमध्ये चालू आहे. त्या मंदिराचे संस्थापक अध्यक्ष वैकुंठवासी श्री गुरु गोविंद महाराज केंद्रे महाराजांनी संकल्प आणला. महाराष्ट्रामध्ये पहिली कल्पना दगडावर अक्षर कोरायचं काम, शिलालेखीचं काम, ते गुरुवारी महाराजांनी संकल्पना आणली. लक्षात ठेवा. आणि करत असताना मी सांगेल, संकल्प चांगला असेल तर कोणत्याच गोष्टी मला वाटतंय फारशा अवघड जात नाहीत. हा माझा अनुभव आहे. आणि संकल्प जर त्यागी नसेल, स्वार्थी असेल, तर संकल्पाला पूर्ण होण्याकरता खूप त्रास घ्यावा लागतो. इथे 88 आहे. संकल्प चांगला, सत्य संकल्पाचा दाता नारायण. एक उदाहरण तुम्हाला सांगेल. खिशामध्ये 1 रुपया नसू द्या आणि लाखो रुपयाचा खर्च सप्त्याच्या माध्यमातून होऊ द्या, भगवान परमात्मा सहज करत असतो. घरामध्ये 4 माणसं आले तर आपल्याला पळापळी करावं लागते, हे कर का ते कर. पण आज जवळजवळ 1200-1300 लोकांच्या पुढे अन्नदान लोकांनी केलं, पण कुठेच काही कमी नाही. हे संकल्प देवाचा आहे. लक्षात ठेवा. तसं संकल्प चांगला असेल तर काहीच कमी पडते. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. वैकुंठवासी गुरुवारी गोविंद महाराज केंद्रे महाराजांचं महाराष्ट्रामध्ये सरपंच साहेब शाळेमध्ये कुठल्या नाव नाही, महाराष्ट्रामध्ये कुठल्या शाळेमध्ये TC सापडणार नाही. कुठल्या शाळेमध्ये महाराजांनी ज्यावेळेस शिकत असताना धोतर फाटलं तर रुपयाचं नाणं असायचं, 25 पैशाचं नाणं असायचं. ते नाणं 1 रुपया घेण्याकरता सुद्धा पैसे नव्हते, तर समाधीवर लोकांनी हार व्हावेत, तेच हार माऊलीच्या कास्त्राकुंडीत संस्थांनी टाकावेत, तिथून दोरा काढावा आणि आपलं शर्ट शिवावं. आणि 1 रुपया न मिळाल्यामुळं दुसऱ्याने हार वाहिले, त्याचा दोऱ्याने शर्ट शिवावा. ज्ञानेश्वरी विकत घेण्याकरता 20 पैसे नसायचे, 20 रुपये महाराजांना नसायचे. पण आज बघा, महाराष्ट्रात कधी आलात आळंदीला, महाराष्ट्रातून आळंदीला, तर आळंदीमध्ये जागतिक कीर्तीचं 5 किलोमीटर पशी गाडी तुम्ही उभा करायची. पुण्याहून आलात, गाडी उभा करायची. आळंदीला कुठल्याही बाजूने आलात तर 5 किलोमीटर पशी गाडी उभा करायची. आणि आळंदीच्या सिद्धबेट रोडला बघायचं, 211 फूट हाईटचं. वर बघितलं तर खाली टोपी पडते. अष्टकोनी मंदिर आहे. त्या मंदिरावर पूर्ण ज्ञानेश्वरी कोरायचं काम चालू आहे. पूर्ण ज्ञानेश्वरी पूर्ण. आज एक घरामध्ये आपल्याला 10 बाय 12ची भिंत खोली पडली तर खोली बांधणं होत नाही. 211 फूट. मी कोणाबद्दल बोलतोय? संकल्प चांगला असेल, सेवा असेल, त्यांच्याबद्दल बोलतोय. पूर्ण ज्ञानेश्वरी कोरायचं काम आज माझ्यासारखे लाखो विद्यार्थी गुरुवारी महाराजांनी घडवले. कधी 1 रुपयाचं आज बऱ्याच लोकांना माहीत आहे 1 रुपया घेतला नाही शिकत असताना. तर सर्वात मोठं काम चालू आहे. त्याचं स्वरूप असं आहे, पूर्ण ज्ञानेश्वरी मार्बलवर, इटालियन मार्बलमध्ये कोरलेली आहे. 1.25 इंची अक्षर आहे, 10 बाय 12ची भिंत आहे. त्या भिंतीवर पूर्ण ज्ञानेश्वरी कोरली आहे महाराजांनी. कारण महाराजांनी संकल्प केला, हजारो पारायण स्वतः केले, पण पारायण करत असताना 1 रुपया सुद्धा घेतला नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये हजारो पारायण केले. डोक्यावर ज्ञानेश्वरी घ्यायची, पारायण करायचे, पण लोकाला अजूनही ज्ञानेश्वरी घरात नाही. म्हणून आळंदीला कधी आला तर 5 ओव्या वाचल्या, 10 ओव्या वाचल्या, ते पूर्ण पुण्य लागेल. म्हणून महाराजांनी संकल्प केला, पूर्ण ज्ञानेश्वरी कोरली. पुरत असताना महाराजांना आता 10 वर्षे होत आहे जाऊन. राहिलेलं काम, अगदी अपूर्ण काम थोडंसं बाकी आहे, 10 ते 20%. ही सर्व भक्त परिवार आमची जबाबदारी आहे. तर या ठिकाणी एक जाता जाता तुम्हाला विनंती करेल, मी वैयक्तिक माझ्या जीवनाकरता नाही, या ठिकाणी खूप मोठं काम महाराजांचं आहे. आणि हे संप्रदायाचं भूषण आहे. त्यागातून महाराजांनी संकल्प केला आहे. पूर्ण ज्ञानेश्वरीचा खर्च आला 3,62,00,000 रुपये. फक्त 1 ज्ञानेश्वरी कोरायचा खर्च आहे.
इटालियन मार्बलमध्ये पूर्ण ज्ञानेश्वर कुठली 3,62,00,000 रुपये. त्याचं स्वरूप असं आहे, एक ओवी जर आपण घेतली त्याचा खर्च आहे 2,200 रुपये. त्याला पावती दिली जाते. ज्याने अखंड भिंत घेतली 10x12ची भिंत आहे इटालियन मार्बलमध्ये, त्याचं नाव तिथे लावलं आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्या मंदिरावर आपण जाणार आहेत. आपण गेल्यानंतर सुद्धा लाखो लोक तिथे दर्शन घेत आहेत. आत्ताही जाणत्या लोकांना विचारा, जे आळंदी पंढरपूरची वारी करतात त्यांना विचारा, हजारो लोक रोज तिथे येत आहेत. ते नाव वाचतात, ज्ञानेश्वरी वाचतात. तर या ठिकाणी ज्याने 3 लाख रुपये दिलेत त्यांचं त्या भिंतीवर नाव लावलेलं आहे. ज्याने 1 लाख रुपये दिले त्यांचं तिथे खाली नाव लावलेलं आहे. तर आपल्या भागातून सुद्धा या ठिकाणी बऱ्यापैकी देणगी, पहिली या ठिकाणी देणगी या तालुक्याचे विद्यमान आमदार या ठिकाणी जयकुमार गोरे भाऊ या ठिकाणी त्याने सुद्धा जवळजवळ गुरुवारे महाराज असताना ते महाराजांचं नेहमी मार्गदर्शन घ्यायचे. आत्तासुद्धा भाऊ येणार होते कीर्तनात, पण थोडंसं आता बाहेर दौरा मला सांगितलं की येण्याचा मी प्रयत्न करतो. ते मी त्यांच्या पक्षाबद्दल बोलत नाही, त्यांच्याबद्दल बोलत नाही, राजकारणी ताणू नका डोकं. काही लोक म्हणतील महाराज त्यांचा प्रचार करायला बोलवलं का. त्यांचा प्रचाराचा माझा काही संबंध नाही, पण पारमार्थिक संबंध सांगतो मी तुम्हाला. वैकुंठवासी गुरुवारे गोविंद महाराज केंद्रे त्या परिवाराचे गुरु आहेत. पूर्ण परिवाराला मार्गदर्शन करणारे अनेक राजकीय लोकाला, आमच्यासारख्या लोकाला. तर या ठिकाणी भाऊनी सुद्धा 5 लाखाचे जवळजवळ देणगी, 1-2 भिंतीचा खर्च या ठिकाणी जयकुमार गोरे भाऊनी बाबा असताना ज्ञानेश्वरी कोरायच्या अगोदरच 2 भिंतीचा खर्च भाऊनी घेतलेला आहे. त्याच्यानंतर सुद्धा ज्यांच्या निमित्ताने मी ते कीर्तन करता आलो आहे, मी या ठिकाणी जिथे ऋणानुबंध आहेत तिथे मी जास्त सेवा स्वीकारत असतो. तर या ठिकाणी आमच्या दिंडीचे वारकरी आंदे ते पंढरपूर सर्वात मोठी दिंडी, ज्या दिंडीमध्ये खासदार आमदार, गरिबाची दिंडी केंद्रीय महाराजांची दिंडी, श्रीमंताची दिंडी केंद्रीय महाराज दिंडी. बघा देव कसा परीक्षा घेत असतो. ज्या एक काळ गुरुवारे महाराजांना 20 रुपये दिंडीमध्ये नव्हते, 20 रुपये करता संतोषभाऊ गुरुवारे महाराजांना दिंडीतून लोकांनी काढून दिलं. 20 रुपये भरा आणि जर दिंडीमध्ये या चाकणकर दिंडी 7 नंबर ते 8 नंबर दिंडी, सांगितलं 20 रुपये द्या दिंडीमध्ये या. महाराज म्हणले माझ्याकडे 20 रुपये नाहीत, मी भजन करणारा माणूस आहे, म्हणलं दिंडी चालायचं नाही. मग ठीक आहे म्हणले. मग महाराजांना लोकांनी दिंडी काढायला लावली. आज सर्वात मोठी गरिबाची दिंडी, श्रीमंताची दिंडी, ज्या दिंडीमध्ये आज 6 ते 7 हजार समाज असतो. महाराष्ट्राच्या बाहेर 125 ब्राह्मण असतात, 15-20 मुसलमान असतात. या ठिकाणी ब्राह्मण सांगतोय, या ठिकाणी 125-150 ब्राह्मण असतात. तर हजारो टाळखरी दिंडीत असतात. 5 ते 6 हजार लोक आज असतात. माऊलीच्या सोहळ्यात सर्वात मोठी दिंडी रथाच्या मागे, माऊलीच्या रथाच्या मागे 43 मध्ये चालते. मला सांगायचे, विचार सांगायचे मला, त्या दिंडीमध्ये बरेच आपल्या भागातील लोक असतात. त्यापैकी एक हितचिंतक म्हणून ज्यांनी आज सुंदर अशी अन्नदानाची सेवा केली, डॉक्टर जाधव साहेबांनी सुद्धा आज संकल्प केला आहे की मी सुद्धा आता रिटायर झाल्यानंतर पुढच्या वर्षी या ठिकाणी मी सुद्धा माझ्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी 1 लाख रुपये देणगी ज्ञानेश्वरी मंदिराकरता देण्याचं आश्वासन दिलं. त्यापैकी बाबा असताना 60 ते 65 हजार रुपये मला पावत्या दाखवल्यात. उरलेली रक्कम आणि एक अखंड भिंत नाही पण सामुदायिक भिंत 1.5 लाखाची, 1 लाख बाबा असताना 50,000 ते देणार आहेत जसं येतील तसे. तर 1,51,000 डॉक्टर महादेवजी जाधव यांनी या ठिकाणी घेतलेले आहे. तर जाता जाता तुम्हाला मी विनंती करेल, आपल्याला जसं घडलं तसं 2 ओव्या, 5 ओव्या, 4 ओव्या संस्था रजिस्टर आहे, ATG नंबर आहे. ज्याने 2200 रुपये दिले त्याला पावती दिली जाते. ज्याने 1 लाख रुपये दिले त्याचं सामुदायिक नाव लावलं जातं. ज्याने अखंड 3 लाख रुपये दिले त्याचं तिथे सामुदायिक नाव पूर्ण अखंड भिंतीवर खाली जवळजवळ 200-250 ओव्या त्या भिंतीवर बसल्या जातात. त्या भिंतीच्या खाली त्याचं नाव लावलं जातं. तर जाता जाता मी विनंती तुम्हाला करेल, आपल्याकडे नसू द्या, ज्या माणसाकडे देणगी आहे त्यांना सांगा बाबा आळंदीमध्ये काम चालू आहे, एकदा काम बघा आणि बघून सांगा. एक सरळ विनंती करेल, मी बोलतोय ते माझ्याकरता वैयक्तिक नाही आहे, हे संप्रदायाचं भूषण आहे, समाजाकरता आहे. या ठिकाणी मग या मंदिराकरता अनेक लोकांनी आपल्या तालुक्यातून आणि विशेष आपल्या भागातून खूप लोकांची मोठी देणगी आहे. सरपंच साहेब तुम्हाला मी सुद्धा विनंती करेल की तुमचा माझा पहिलीच मुलाखत आहे. या ठिकाणी तुम्ही तुमच्याबद्दल मला लोकांनी, जाणत्या लोकांनी सांगितलं, तुमच्याबद्दल जाणत्या लोकांनी सांगणं मला अभिमान वाटला. कारण आपल्या पश्चात लोकांनी सांगणं ही महत्त्वाचं आहे. आपण सुद्धा खूप या ठिकाणी शून्यातून केले. आपण सुद्धा प्रेमराज फाउंडेशनच्या माध्यमातून किंवा प्रेमराज ज्या
यांच्या मनात सुद्धा एखादी भिंत आपण आल्यानंतर जसं 2 टप्प्यामध्ये 3 टप्प्यामध्ये 4 टप्प्यामध्ये 5 टप्प्यामध्ये कधी जरी आपण या ठिकाणी तिथं कायमस्वरूपी नाव मी जाणार आहे तुम्ही जाणार आहे सुरत किरत बडी बिन पंख उड जाय सुरत तो जाती है किरत कभी न जाय तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे तुम्ही आम्ही जाणार आहे पण कुठेतरी आपलं नाव आपल्या परिवाराचं नाव तिथे लागणार आहे म्हणून माझी विनंती असेल सर्वाला त्यापैकी आपल्याला सुद्धा एक हक्कानं सांगतो मी जास्त बोलत नाही एक तुमच्याबद्दल मला जाणत्या लोकांनी सांगितलं की चांगलं काम सरपंच करतायत पण तुम्ही डोकं चालू नका की सरपंचाचे पॅनलचे केंद्रीय महाराज आहेत का माझा त्यांचा काही संबंध नाही मी सगळ्या पक्षाचा आहे जागतिक कीर्तीचं काम नंतर गिनीज बुकामध्ये नोंद होणार आहे एकदा काम झाल्यानंतर आपण द्यायचं म्हटलं नाव लावा तरी नाव तिथे लागणार नाही एक माणूस आज मंदिर पूर्ण करण्याकरता आमच्याकडे माणसं आहेत पण त्याच्या नावाने जर मंदिर काम पूर्ण केलं त्याचं स्वतंत्र मंदिर होईल गुरुवारी महाराज सांगायचे त्या मंदिराकरता गोर गरिबांचा 1 रुपया लागावा 1 शिमिट लागावं 1 भिंती करता शिमिटाची गुणी असावी म्हणून या ठिकाणी सामुदायिक देणगीच्या माध्यमातून तिथे काम चालू आहे त्या कामाकरता आपण सुद्धा सर्वांनी सढळ हाताने मदत करा नाही जमलं एकदा बघा आळंदीला आल्यानंतर महाराजांचे काय कार्यक्रम चालू आहे गुरुवारी महाराजांचा ही विनंती करेल नाही जमलं तर आंधी पंढरपूरच्या दिंडीमध्ये या सर्वात मोठी दिंडी असते VIP दिंडी असते जाताना वजन करायचं आणि वजन वाढलं तर दिंडीमध्ये यायचं कमी झालं ते यायचं नाही जमलं तर माझे उपक्रम असतात तर या ठिकाणी आपल्या भागातील गरीब होतकरू विद्यार्थी असतील ज्याला कॉलेज शिकायचं आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं पहिली शिक्षण कॉलेज शिक्षण शाळा असेल आध्यात्मिक शिक्षण असेल की या ठिकाणी 1ही रुपया विद्यार्थ्याचा तिथे घेतला जात नाही तर या ठिकाणी आपल्या भागातील कोणताही विद्यार्थी डायरेक्ट संस्थेमध्ये पाठवा फोनसुद्धा करू नका केंद्रीय महाराज संस्थांमध्ये गेट 24 तास तुमच्याकरता उघडच आहे डायरेक्ट मुलगा आणायचा केंद्रीय महाराज संस्थांमध्ये 3 टाईम त्याची भोजनाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था 1 रुपयाही त्याचा 1 मोबदला घेतला जात नाही तर आपल्या भागातील कोणताही आणि कुठलाही माणूस असला कोणत्याही समाजाचा संप्रदायाचा फक्त त्याने अभ्यास केला पाहिजे तर आपल्या भागातील विद्यार्थी कोणताही गरीब असू द्या अनाथ असेल त्याचा पूर्ण शाळेचा खर्च 12वीपर्यंत आणि पुढे त्याला जर कॉलेज करून MA पुढं करायचं असेल MA पर्यंत पूर्ण एखादा अनाथ विद्यार्थी असेल त्याचा पूर्ण खर्च संस्थांच्या माध्यमातून मी करत असतो तर या ठिकाणी तुम्हाला विनंती असेल की आपण सुद्धा आपल्या भागातील कोणी विद्यार्थी असतील गरीब डायरेक्ट आणायचा या ठिकाणी केंद्रीय महाराज संस्थांमध्ये पाठवायचा हीच तुम्हाला विनंती असेल आणि जाता जाता अनेक आपले उपक्रम असतात त्यापैकी आपल्या भागातील अनेक लोक असतात तर जाता जाता विनंती करेल आपण त्याला सुद्धा एकदा बघा काय काम चालू आहे ती फक्त विनंती असते तुमच्या पायी लागू द्या आणि जाता जाता आव्हान दिलं आव्हान केल्यानंतर सुद्धा याने शून्यातून या ठिकाणी आपली या ठिकाणी आईवडिलांच्या कृपेने आपले उदरनिर्वाहाचं काम चालू आहे आपल्या गावचे धडाडीचे कार्यकर्ते तथा विद्यमान सरपंच लोकनियुक्त सरपंच या ठिकाणी दादासाहेबजी काळे यांच्या वतीने या ठिकाणी ज्ञानेश्वरी मंदिराकरता प्रेमराज फाउंडेशनच्या माध्यमातून 1,11,011 रुपये ज्ञानेश्वरी मंदिराकरता देण्याचं आश्वासन दिलं जोरात एकदा टाळी वाजवा एकदा टप्प्याटप्प्याने पाहिले की मी हनुमंतराची शेपटी थोडी वाढली की पण भिंत घेतात काळजी करायला संतोष भाऊ काळजी करू नका तुम्ही एकदा सरपंचांनी मंदिर बघितलं की 1 भिंतीचा खर्च ते करणार आहेत टप्प्याटप्प्याने जाऊ द्या दिलं ते खूप मोठं असतं एक विनोदाचा भाग आहे त्यांचं 1 लाख म्हणजे ज्ञानेश्वरी मंदिराचे जवळ 10 लाखाकरता देणगी आहे प्रेमराज फाउंडेशनच्या माध्यमातून गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्थानला 1 लाख रुपयाची देणगी दिली गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्था त्यांचं शतशऋणी आहे अजून सुद्धा विनंती करेल की आपण सुद्धा कधी आलात तर बघा 2 ओव्या 4 ओव्या दिल्या तर नक्कीच मदत होईल आणि नाही तिथं देता आलं तर जाता जाता 1 मिनटं घेतो इथे काउंटरला पावती पुस्तक आहे आमचे सर्व कार्यकर्ते मंडळी पावती फाडण्याकरता तिथे बसलेले आहेत तर आपण न सांगता जे अन्नदान देतात त्यांना अन्नदान करण्याची सेवा आहे पण आपल्याला अन्नदान करण्याची सेवा मिळत नाही एवढी पंगत आपण देऊ शकत नाही पण जाता जाता प्रत्येकाने खूप मोठा खर्च आहे हा सप्ताहाचा ज्याचा केसा गरम त्याला देव धरम पैशाशिवाय कोणत्या गोष्टी होत नाही तर जाता जाता विनंती करेल काउंटरला पावती पुस्तक आहे जाता जाता पावती पुस्तक आहे तिथे हां
आमच्या सर्व काका आजोबा पावती फाडण्याकरता बसले सर्व कार्यकर्ते मंडळी, जाता जाता विनंती आहे की आपण सुद्धा 7 दिवस राहिले 2-3 दिवसामध्ये ज्याला ज्याला जे शक्य असेल त्यांनी कोणी 100 रुपये, 1000 रुपये, 10,000, 10 लाख, नाही एवढी नाही देणार तुम्ही, पण जेवढी काही शक्य असेल तेवढी स्वइच्छेने त्या सप्ताहाकरता देणगी द्या, हीच तुम्हाला विनंती असेल. आणि जेवढी काही आपल्या सप्ताहाची उंची वाढवता येईल, या सप्ताहाचं सौंदर्य वाढवता येईल, तर सर्व गावकऱ्यांना माझी विनंती आहे, हे त्यागाचं झाड आहे, याला सर्वांनी खात पाणी घालायचं. नाही घालता आलं तरी चालेल, पण कुऱ्हाड कोणी घालण्याचा प्रयत्न करायचा नाही. अजीवन आणि चंद्र सूर्य असेपर्यंत सप्ताह चालणार आहे. पण माझी विनंती आहे सर्वाला की सर्वांनी जेवढे जास्तीत जास्त संख्येने येऊन इथे श्रवण करा. श्रवण करत असताना इथे जेवढी काही सेवा करता येईल, नावाकरता कोणीच सेवा करू नका, जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करा. पण एकच सांगेल, जाता जाता या ठिकाणी सेवा करत असताना अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. प्रत्येकाने इथे येऊन सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि आत्मउद्धार करण्याचा प्रयत्न करा. जाता जाता पुन्हा सांगेल, गळ्यात तुळशीची पवित्र माळ घाला, व्यसनापासून थोडं दूर राहा. बघता बघता क्या भरोसा इस जिंदगी का, परमात्म्याची कृपा आहे. कोरोनाच्या लाटेतून वाचलो म्हणून आज इथे तुम्ही आम्ही कीर्तन करायला मी आलोय, बसायला तुम्ही आलात, तर लक्षात ठेवा केवढे उपकार परमात्म्याचे आहेत. म्हणून सांगेल की जीवन या ठिकाणी व्यसनामध्ये घालण्याकरता नाही आहे, तर निर्व्यसनी राहून अगदी काही दिवस जगण्यापेक्षा थोडं जगा आणि चांगलं जगा, की आपण गेल्यानंतर सुद्धा लोकांनी म्हणलं पाहिजे चांगला होता माणूस, तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. म्हणून पुन्हा एकदा विनंती असेल, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, हीच विनंती करेल. आणि माझ्याकडे सुद्धा गावकऱ्यांनी सेवा दिली, सेवा दिल्यानंतर मी सुद्धा आनंदानं स्वीकारली. त्याचं एकमेव कारण आहे, जाधव साहेब निमित्त आहेत, त्याचं एकमेव कारण बोराटवाडी आहे. बोराटवाडीचं खूप मोठं सहकार्य गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रीय संस्थानला आहे. ज्ञानेश्वरी मंदिराचा पाया सुद्धा तिथूनच केला. त्यांचं खूप मोठं सहकार्य गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रीय संस्थानला. म्हणून बोराटवाडींचा थोडासा प्रेमाचा भाग होता म्हणून सेवा स्वीकारली. मी माझं भाग्य समजतो. सर्वांचं दर्शन झालं, पितृतुल्य मातृतुल्य सर्वांचं दर्शन झालं. आणि असंच उद्या सुद्धा जास्त संख्येने येऊन 2 दिवसामध्ये सर्वांनी श्रवण करा आणि इथे सेवा करण्याचा प्रयत्न करा, एवढीच विनंती करेन. माझ्याकडे नियोजित वेळ होता 20 ते 25 मिनटं माझ्याकडनं जास्त झाले, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कारण लेट सुरू झाल्यामुळं मी थोडंसं जास्त किती बोलावं हा प्रश्न मला पडला. अगदी पहिल्या चरणाचा मी अर्थ पाहिला, मला सुद्धा फारसं समाधान चिंतन करण्याकरता मिळालं नाही, वेळ कमी असल्यामुळे. त्या ठिकाणी पुनश्च एकदा महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि सेवेला पुनराम. ज्ञानेश्वर